महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। महाराष्ट्रामध्ये नमो महारोजगार मेळाव्याचा हा 5वा आज आपण पूर्वी नागपूरमध्ये सुरुवात झाली होती, नंतर अहमदनगरमध्ये केला, बारामतीमध्ये केला, लातूरमध्ये केला। हा आज 5वा रोजगार मेळावा आहे। हा सर्वात मोठा रोजगार मेळावा। 52,000 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झाले, 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आजपर्यंत गरजू आज आलेले आहे। 700 पेक्षा जास्त कंपन्या इथे आहे। आमच्याकडे स्टॉल कमी पडले, 2-2 कंपनीने एक स्टॉलमध्ये जगह देत आहे। आणि आपण त्यापूर्वी ट्रेनिंग कॅम्प पण घेतले होते आणि यानंतर पण 2 दिवसाचा रोजगार मेळावा आहे। पण जोपर्यंत प्रत्येक गरजूने रोजगार मिळत नाही किंवा स्वरोजगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। त्याने आम्ही ट्रेनिंग देऊ, ज्या कंपन्यांना जे काही हवा आहे त्याप्रमाणे आपण अपग्रेडिंग करू स्किलची, असं आमच्या डिपार्टमेंटचं आणि सरकारचं धोरण आहे। हा माननीय मुख्यमंत्रीजीचा गृह जिल्हा आहे। मुख्यमंत्रीजी जे विधानसभा क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम होत आहे। भारतामध्ये आजपर्यंत इतका मोठा रोजगार मेळावा कधी झाला नाही। आणि त्याशिवाय आज आपण भारताची प्रथम संत गाडगे बाबा स्वच्छ भारत अकॅडमी सुरू करत आहे आणि स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किल अकॅडमी ते पण सुरू करत आहे। हे पण अतिशय चांगला प्रकल्प महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे। स्वच्छ भारत अकॅडमीमध्ये आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये 2,000 विद्यार्थीने रोजगार देऊ आणि स्किल जे आपली ते स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किल अकॅडमी आहे विद्या विहारमध्ये, तिथे आपण प्रत्येक महिन्यामध्ये कमीत कमी 300 विद्यार्थीने फॉरेन जाण्यासाठी त्यांचे फॉरेन लँग्वेजचा शिक्षण, व्हिसा, पासपोर्टच्या त्याने सवलतीकरण आणि त्याने तिथे रोजगार कसा मिळावा हा सर्व आमच्या प्रयत्नातून होणार आहे। असा भारतामध्ये कधीही नाही झाला असा इथे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री माझे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण करत आहे। सर, आचारसंहिता लागतात मात्र रोजगारांचा हा खूप वाढत चाललेला आहे। कुठेतरी अशा प्रकारचा कुठं आचारसंहिता अनेक कार्यक्रम देखील रोखू शकतात। त्यामुळे हे कार्यक्रम आम्ही नक्की नेहमी करतो। आचारसंहिताचा काही संबंध नाही आहे। हा रोजगार मेळावा काही याच्या काही आचारसंहितामध्ये काही अडचणी नाही। अजून आचारसंहिता लागली नाही आहे। मी सुरू आज आहे, उद्या पण आहे। आणि मी मागच्या वर्षामध्ये पण महाराष्ट्रामध्ये 427 रोजगार मेळावे लहान छोटे केले होते। यावेळी आपण मोठे रोजगार मेळावे केले, लहान मोठे रोजगार मेळावे अजून सुरू आहे। विरोधक म्हणतात की अनेक प्रकल्प बाहेर गेले, मात्र अनेक प्रकल्प देखील येत आहेत। आता आपण चांगला काम करत आहे, त्याची आपण सर्वांनी मिळून कसा सक्सेस होईल हे प्रयत्न करू। धन्यवाद।